नमस्कार मंडळी, स्वागत करतो मी तुमचं आमच्या चॅनलवर. मी आपल्या सर्वांचा लाडका अनिल परत एकदा आपल्या सर्वांसमोर एक नवीन कथा घेऊन आलो. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील अजून एक गुपित सांगणार आहे. मी आशा करतो की तुम्हाला माझी ही कथा पण तेवढीच आवडेल. ह्या कथेत कशी मी माझ्या शेजारणीसोबत मधुमेहाची रात्र साजरी केली. माझ्या नोकरीमुळे मला सतत माझे घर बदलत राहावं लागतं. अजून लग्न झालेलं नसल्यामुळे तेवढा त्रास काही होत नाही. मागच्या महिन्यात माझी पोस्टिंग पेशावर येथे झाली. त्यामुळे मी तिथे माझ्या ऑफिसजवळ घर शोधत होतो. तेव्हा मला ऑफिसमधील एका माणसाने सांगितलं की त्यांच्या कॉलनीमध्ये एक घर रिकामं आहे. मग मी त्याला अजून विचारपूस करून मला कळवायला सांगितलं. लगेच रात्री त्याने मला फोन केला आणि मी तिथे राहू शकतो हे मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ते घर पाहण्यासाठी गेलो. घर मला खूप आवडले म्हणून मग मी लगेच भाडे देऊन त्याच दिवशी सर्व सामान आणून घरात टाकलं. आता माझी जेवणाची सोय तेवढी करायची होती. जेवणासाठी पण मी त्या माणसालाच विचारलं तर तो मला लगेच म्हणाला, तुम्ही माझ्या घरी येऊन जेवत जा, काही अडचण होणार नाही आणि तुम्हाला पण घरचं जेवण मिळेल. थोडा वेळ विचार करून मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर चालेल. असं म्हणून मग मी रात्री जेवायला त्याच्या घरी गेलो. त्याच्या घराचा दरवाजा त्याच्या पत्नीने उघडला. जिला पाहून मी दरवाजातच थांबलो. मी तिला वहिनी म्हणायला लागलो, पण तिचं शरीर हुबेहूब कोणत्या फिल्मच्या कलाकारापेक्षा कमी नव्हतं. जेवण बनेपर्यंत मी आणि तो माणूस टी व्ही पाहत बसलो. मी तुम्हाला त्या माणसाची आणि वहिनीची ओळख करून दिलीच नाही. त्या माणसाचे नाव राघव होते आणि त्याचे वय साधारण 34 असावं. वहिनीचे नाव प्राजक्ता होतं आणि वय 28 असावं. वहिनीने जेवण तयार होताच आम्हाला हाक मारली. मग आम्ही जेवणासाठी बसलो. वहिनी सर्वांना जेवण वाढत होती. जेवण वाढण्यासाठी तिला खाली वाकावे लागत होते आणि तेव्हा माझी नजर फक्त तिच्याकडे होती. खैर, माझ्या मनात मी विचार करत असतानाच मला वाटलं, ह्या घरात हे दोघेच राहत असावेत. मी त्या दिवशी जेवण करून तसाच निघून गेलो, पण माझ्या डोक्यातून काही केल्या वहिनीचा विचार जात नव्हता. शेवटी बाथरूममध्ये जाऊन मी शांत झालो आणि मग झोपी गेलो. आता राघव आणि मी सोबतच ऑफिसला जायचो आणि सोबतच परत यायचो. आम्ही दोघे आता बरेच जवळ आलो होतो. एके दिवशी मला राघवने ताबडतोब घरी बोलवून घेतले. मी त्याच्या घरी गेलो तर तो दारू पीत बसलेला होता. घरात वहिनी कुठेही दिसत नव्हती. मी राघवला वहिनीबद्दल विचारलं तर तो म्हणाला, ती आज तिच्या माहेरी गेली आहे, उद्या येईल. मग त्याने त्याच्यासोबत माझ्यासाठी सुद्धा एक ग्लास दारूने भरला. आता वहिनी नाहीत म्हणल्यावर मग आम्ही दोघे पण आरामात बसून पिऊ लागलो. हळूहळू आम्ही अर्धी बाटल संपवली आणि आता आमच्या गप्पा पण रंगात आल्या होत्या. आम्ही एकमेकांची सुखदुःखे सांगत होतो. तेव्हा मी अचानक राघवला विचारलं, तुमच्या लग्नाला तर बरीच वर्षे झाली आहेत, पण अजून तुम्ही मुलाला जन्म नाही दिलात. त्यावर राघव थोडा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला, आमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा सुदैवाने देवाने आम्हाला एक मुलगी पण दिली आणि आमचा एकाचा मुलाचा विचार होता. पुढे अजून तो म्हणाला, म्हणून मग तेव्हा मी माझं ऑपरेशन करून घेतलं, पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. माझी मुलगी लहान असतानाच देवा घरी गेली. एवढं बोलून तो रडायला लागला. मग मी त्याला समजावून सांगायला लागलो की ऑपरेशन झालं म्हणून काय झालं, आजकाल खूप पर्याय आहेत. टेस्ट ट्यूब बेबीबद्दल पण सांगितलं, पण तो त्याला राजी नव्हता. मग शेवटी मीच त्याला विचारलं, मग तुम्हा दोघांनी काही वेगळा विचार केलाय का? तर राघव म्हणाला, हे बघ अनिल, तू माझा जवळचा मित्र आहेस
म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवून ही गोष्ट तुला सांगतोय. मी पण त्याला विश्वास दिला की ही गोष्ट फक्त आपल्या दोघांतच राहील. राघव पुढे म्हणाला, प्राजक्ताने मला खूप काही दिलं आहे, पण मी तिला संतान सुख नाही देऊ शकलो आणि हे असं टेस्ट ट्यूब बेबी हे नको आहे मला. मी तिला समजावून सांगितलेलं आहे की तुला जर कोणी योग्य पुरुष भेटला तर त्याच्याबरोबर कर आणि मुलाला जन्म दे. एवढं बोलून तू माझ्याकडे पाहू लागला. मी काहीही न बोलता शांत बसून राहिलो. मग आम्ही अजून उरलेली बॉटल संपवली आणि बाहेरून जेवण मागवलं. आमच्या दोघांपैकी कुणी पण काही जास्त बोलत नव्हतं. जेवण करतेवेळी राघव मला म्हणाला, अनिल, काल माझा प्राजक्ताला तो योग्य पुरुष भेटला आहे, पण ती त्याला कसं सांगावं म्हणून थोडी परेशान आहे. हे ऐकून मग मी म्हटलं, बाईने आपल्या इच्छा बोलून दाखवणं गुन्हा आहे का? वहिनीला म्हणावं की सरळ त्या पुरुषाजवळ जाऊन त्याला सांगायला सांग. हे ऐकून राघव थोडा रिलॅक्स झाला आणि मला म्हणाला, तुला जाणून नाही घ्यायचं तो पुरुष कोण आहे? यावर काय उत्तर द्यावं हे मला काही समजत नाही, म्हणून मी शांत बसून राहिलो. तर राघव लगेच मला म्हणाला, आम्हा दोघांनाही तू या कामासाठी चांगला आहेस असं वाटतं. तुला काही हरकत तर नाही ना या कार्यासाठी? राघवच्या तोंडून हे ऐकून पहिले तर मला भीतीच वाटली, पण नंतर पुन्हा राघवने मला तेच ते 2-3दा विचारल्यावर मी त्याच्याकडे पाहून फक्त माझी मान होकारार्थी डोलावली. माझा होकार मिळताच राघव उठून माझ्याजवळ आला आणि त्याने मला एक मिठी मारली. मिठी मारताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला सुरुवात झाली. राघवला खूप आनंद झाला होता. मला आता समजलं की वहिनी आज का माहेरी गेली आणि आज दारू पिण्याचा बेत राघवने का आखला. मी पण खूप खुश होतो, पण मी माझी खुशी बाहेर दाखवू शकत नव्हतो. जिला भोगायचे स्वप्न मी पाहत होतो ती स्वतःच माझ्याजवळ चालून आलेली होती. आम्ही दोघांनी जेवण उरकलं आणि मग भांडे आवरून मी माझ्या घरी आलो. घरी येऊन मी सरळ झोपी गेलो. सकाळी उठल्यावर लगेच माझ्या दारावर राघव उभा होता. दरवाजा काढून मी त्याला आत बोलावलं तर तो म्हणाला, आत नाही येऊ शकत, आता थोडं घाईत आहे. मला गावाकडून ताबडतोब बोलावणं आलं आणि मी 3-4 दिवस तिकडेच असेल. आज तुझी वहिनी येणार आहे, तिला जर काही लागलं असेल तर तू पाहून घे. एवढं बोलून राघव लगेच निघून गेला. राघव गेल्यानंतर मी वेळ पाहिला तर खूप उशीर झाला होता. तेव्हा मी पटकन माझे सर्व काम आटोपून मग ऑफिसला गेलो. पूर्ण दिवसभर एकच विचार माझ्या डोक्यात घर करून होता, तो म्हणजे वहिनीचा. रात्री आता आम्ही दोघेच घरात असल्यावर पहिल्यांदा सुरुवात कोण करेल? मग मी वहिनीसोबत काय काय करू, कसं करू? जसा तसा दिवस संपला आणि मी ऑफिसमधून घरी यायला निघालो. घरी जाताना मनात विचार आला की वहिनीसाठी फुलं घेऊन जाऊया. पण मग म्हटलं उगाच त्यांना वेगळं वाटायचं नको. घरी जाऊन मी आंघोळ करून तयार झालो आणि रोजच्यापेक्षा थोडं लवकरच वहिनीच्या घरी गेलो. मी गेलो तेव्हा वहिनी स्वयंपाक करत होत्या. मग मी TV पाहत बसलो. वहिनीकडून तर आज मला काही वेगळं जाणवलं नाही, म्हणून मी एकदा वहिनीला बोलायचं ठरवलं. वहिनीला बोलण्यासाठी मी स्वयंपाकघरात गेलो तर वहिनी माझ्याकडे पाहत म्हणाल्या, थोडं थांबा भाऊजी, एकदा का स्वयंपाक झाला की मग पूर्ण रात्र आपलीच आहे. मी लगेच जाऊन वहिनीला मागून मिठी मारली. एवढं बोलून वहिनी मला स्वयंपाकघरातून बाहेर ढकलू लागल्या. मी मग TV पाहत बसलो आणि वहिनी स्वयंपाक बनवत होती. स्वयंपाक बनवून तयार झाल्यावर वहिनी मला म्हणाल्या, भाऊजी, तुम्ही मला पार ओळख करून सोडलं, मी आंघोळ करून येते, मग आपण जेवण करूया. एवढं बोलून वहिनी आंघोळीसाठी निघाल्या. तेवढ्यात मी त्यांना म्हटलं, आंघोळ तर मला पण करावी लागेल, घामाने पूर्ण शरीर ओलं झालं आहे. मला एवढं म्हणायला उशीर होता की वहिनी लगेच म्हणाल्या, चला मग दोघे पण सोबतच आंघोळ करूया, म्हणजे लवकर जेवता येईल. त्यानंतर वहिनीला मी बाथरूममध्ये खुश केलं आणि त्या रात्रीला आम्ही दोघे पण झोपलो नाहीत, फक्त मज्जा मारत होतो. माझ्याकडे प्राजक्तासाठी हेच शेवटचे 2 दिवस होते, म्हणून मी सुद्धा एक पण मौका सोडला नाही.
2 दिवसानंतर राघव वापस आला आणि मग सर्व अगोदरसारखं चालू झालं. त्या महिन्याच्या शेवटी राघवने मला सांगितलं की प्राजक्ता पोटाने आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यानंतर पुढच्या महिन्यात राघवने स्वतःची बदली करून घेतली आणि अशा प्रकारे प्राजक्ता माझ्यापासून दूर झाली. त्यांना मूल जन्माला आल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलावलं होतं, पण मीच जाणं टाळलं. त्यांच्या संसारात मला काही बाधा आलेली चालत नसतं. ही माझ्या जीवनातील एक सत्य घटना आहे मित्रांनो. तुम्हाला ही घटना कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.